माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 100 मीटरपेक्षा कमी उंचीचे डोंगर हे अरावली पर्वतरांगमध्ये मानले जाणार नाहीत आणि ह्याच निर्णयाविरोधात जनता पेटून उठली आहे. कारण ही फक्त पर्वतरांग नसून ही दिल्ली आणि एनसीआर भागाला वाळवंट बनण्यापासून वाचवणारी एक ग्रीन वॉल आहे. निसर्गाचा असा नाश करणं म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर आणि भविष्याच्या छातीवर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. असा निसर्गाचा जीव घेणारा निर्णय एक ऐतिहासिक घटनेशी जोडला जाऊ शकतो आणि ती घटना आहे चीनची. 1958 मध्ये चीनचे हुकुमशहा माओ जेडॉंग यांनी ग्रेट लीप फॉरवर्ड अंतर्गत उंदीर, माशा, डास आणि चिमण्या या 4 जीवांना मुळापासून नष्ट करण्याचे आदेश दिले. कारण माओंच्या मते एक चिमणी वर्षाला सुमारे 4 ते 5 किलो धान्य खाते. जर चिमण्या नसल्या तर लोकांचे धान्य वाचेल. म्हणून तानाशहाच्या आदेशावरून चीनमध्ये लोकांनी ड्रम, भांडी आणि पत्रे वाजवून चिमण्यांना त्रास द्यायला सुरू केला. चिमण्या तासनतास हवेत उडून थकल्यामुळे जमिनीवर पडून मरत होत्या, ज्यामुळे जवळपास चीनमध्ये सगळ्याच चिमण्या नष्ट झाल्या. पण या एलिमिनेट स्पॅरो कॅम्पेन मध्ये एका वर्षातच आला एक प्लॉट ट्विस्ट. त्याचं झालं असं की चिमण्या फक्त धान्य खात नव्हत्या, तर त्या शेतीमधील टोळ म्हणजेच लोकस्ट आणि इतर हानिकारक कीटकही खात होत्या. चिमण्यांमुळे पिकांचा नाश नाही तर रक्षा होत होती. आता चिमण्याच नसल्यामुळे कीटकांची संख्या प्रचंड वाढली. त्यांनी संपूर्ण पिकं फस्त केली आणि ह्याचमुळे पडला चीनमध्ये मोठा दुष्काळ, ज्याला ग्रेट चायनीज फेमाईन असं म्हणतात. ह्यात अंदाजे 1.5 ते 2 कोटी लोकांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला आणि शेवटी चीनला रशियाकडून चिमण्या आयात कराव्या लागल्या. आता ह्या घटनेला आपण अरावली डोंगरासंबंधातील आदेशासोबत जोडून बघूयात. जमीन आणि खाणकामातून सिमेंट आणि माती अब्जाधीशांच्या खिशात घालण्याआधी, नैसर्गिक भिंत तोडण्याआधी आपण हे समजून घ्यायला हवं की अरावली नावाची ग्रीन वॉल काय काम करते आणि कशी उपयोगी पडते. तर अरावली राजस्थानच्या थार वाळवंटाची धूळ, गरम हवा आणि वादळ दिल्लीत येण्यापासून वाचवते आणि ग्रीन वॉल म्हणून काम करते. अरावलीची जंगले दिल्लीसाठी एअर प्युरिफायर म्हणून काम करतात. CO2 शोषून घेत प्रदूषणाचे सूक्ष्म कण म्हणजेच PM2.5 कमी करतात. पावसाचं पाणी थेट शहरांमध्ये न शिरू देता हेच डोंगर पुराचा धोका टाळतात आणि पाणी जिरवून भूजल पातळी वाढवण्यासाठी देखील मदत करतात. मुळात निसर्ग कोणालाही मारत नाही, तो फक्त स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. एकेकाळी चिमण्यांच्या पंखात चीनचं भविष्य होतं, जे त्यांनी स्वतःच्याच हाताने कापलं आणि आता दिल्लीचं भविष्य अरावलीच्या शिखरांमध्ये आणि तिथल्या हिरवळीत दडलंय. जर ही नैसर्गिक भिंत कोसळली तर राजस्थानचं वाळवंट केवळ दिल्लीच्या दारापर्यंत येणार नाही, तर आपल्या पुढच्या पिढीच्या फुफ्फुसात घर करेल. चीनने आपली चूक सुधारण्यासाठी रशियाकडून चिमण्या आयात केल्या, पण फक्त सोकॉल्ड विकासासाठी आणि 4 पुंजपतींच्या घशात घालण्यासाठी. अरावली तुटला तर तो निसर्ग आपण कुठून आयात करणार? सुप्रीम कोर्टाच्या या आदेशाबाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या सिसोला सबस्क्राईब करा.